इथं ना सकाळी सकाळीच माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि आता आमचं पटापटा असं उरकायचं काम चालू होतं, कारण की आम्हाला जायचं होतं लग्नाला, त्यामुळेच अशी घाई चालू होती. दीदीचं तर उरकलं होतं, तिचं फक्त डोकं विचरायचं राहिलं होतं आणि तिचं चालू होतं ओढणीची, मला हे पिना वगैरे लावून दे. तर म्हटलं ठीक आहे, तुला लावून देते पहिले. तिला ओढणी वगैरे लावून दिली आणि लगेच चहा ठेवला, कारण चहा पिलो नव्हतो आम्ही अजून. चहा वगैरे पिलो आणि यांचं तर इस्त्री करायचं काम चालू होतं कपड्यांना. यांचे कपडे नेहमी दादूला यांना ना असे इस्त्रीचेच कपडे लागतात आणि ते पांढरे कपडे त्यांना इस्त्रीच पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही इस्त्री करून घ्या. चहा वगैरे पिले आणि माझी साडी कोणची घालू चालू होतं. तर फायनली मी ही साडी काढली. तर उन्हाचं ना काठपात्राच्या साड्या नकोच वाटतात घालायला, कारण की खूप म्हणजे गरम होते ना. तर म्हटलं ठीक आहे, ही साडी एकदम चोपडी म्हणजे अशी नरम आहे, हिचं सूत छान आहे. तर ती साडी घातली आणि लगे फायनली सगळं उरकून आम्ही असं निघालो. रिक्षाच लावला होता, तर रिक्षामध्येच चाललो होतो, कारण की उन्हाचं ना इतकं हे होतंय ना. आणि मुलं होते सोबत छोटे छोटे, त्यामुळेच. आणि सगळी फॅमिली होती, माझी सासूबाई, नणंद, त्यांची मुलं वगैरे सगळे होते. तर उन्हाचा आम्ही रिक्षाच लावला होता आणि टायमालाच आम्ही लग्नालाही पोहोचलो. लग्न वगैरे हे बघा लागलं, खूप छान लग्न लागलं. आणि लासूरला लग्नाला गेलो होतो आम्ही. इतकं ऊन आहे ना तिकडं, खरंच खूप ऊन आहे. लग्न वगैरे झालं, लगेच जेवण, सगळेजण जेवायला बसलं. हे बघा असे जेवायला खूप छान जेवण होतं. जेवण वगैरे केले आणि म्हटलं चला आता लगेच घरी आलो. खूप उशीर झाला आम्हाला यायला. तर म्हटलं चला आता लगेच कानातले वगैरे हे सगळं काढून ठेवलं. आणि हे बघा आता लग्नामध्ये ही नवीनच पद्धत आहे, साड्या वगैरे तर नाही, हे असे परत वाटतात. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.